दिस इज ॲम्स्टरडॅम. आपण आलेलो आहोत ॲम्स्टरडॅमला. गुड मॉर्निंग नेदरलँड. आज नेदरलँडमध्ये आपला पहिला दिवस आहे आणि आता आपण ब्रेकफास्ट वगैरे करणार आहोत आणि बाहेर फिरायला जाणार आहोत. तर सकाळ झालेली आहे, आता आपण ब्रेकफास्टची तयारी करत आहोत. ब्रेकफास्ट करून आपण निघूया. कुठे जायचं आहे ते तुम्ही सोबतच राहा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर ही आपली अपार्टमेंट आहे जिथे आपण राहतो आहे आणि पुढचे काही दिवस नेदरलँडला आपण इथेच राहणार आहोत. तर या अपार्टमेंटमधला व्ह्यू तुम्हाला दाखवते मी काय काय आहे अपार्टमेंटमध्ये. तर ह्या अपार्टमेंटची ही फ्रंट साईड आहे आणि बॅक साईडला त्यांचं हे गार्डन आहे. गार्डन आहे बरोबर, आपण राहतो त्याच्या मागचं. लहान मुलांचं प्ले पार्क. आणि ही बिल्डिंगची बॅक साईड जी आपल्याला ह्याच्यातून दिसते ना, आपल्या विंडोतून, तेच हे ही बॅक साईड आहे. सी लुक, ही आपली बिल्डिंग, ही आपली बॅक साईडची बाल्कनी आहे. 6th फ्लोअरला आपण राहतो त्याचं हे तिकडे. आणि ही कॉलनी पूर्ण सेम आहे. तिकडची ही कॉलनीचे जे हे आहेत पूर्ण सेम आहे. किती छान ना, बघूनच खूप मस्त वाटतं. आणि हा येतो आमचा ध्वनील कसं चालत. आणि ही अपार्टमेंट बरोबर आपल्या नेक्स्ट अपार्टमेंट आहे ही, पण ही लेकव्ह्यू अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या बरोबर अपोजिट हा लेक आहे, त्यामुळे ही लेकव्ह्यू अपार्टमेंट आहे. आणि हा लेक आहे आणि त्याच्या हा जो लेक आहे हा प्रायव्हेट लेक आहे. आणि ही जी बिल्डिंग दिसते आहे ना, या बिल्डिंगचा हा प्रायव्हेट लेक आहे. म्हणजे फक्त या बिल्डिंगमधलेच हा लेक यूज करू शकतात, दुसऱ्या यूज नाही करू शकत. त्यांना तिथून एंट्री पण आहे. ही जी एंट्री दिसते ना बघा, या बिल्डिंगमधलेच इथे फक्त ते बोटिंग करू शकतात. आणि इथे त्यांचं असं प्ले सर्कल आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट त्या बोट्स आहेत, ते त्या यूज करतात. या बिल्डिंगमधूनच त्यांना एंट्रन्स आहे. तर आता आपण उत्तरेक तरविडे स्टेशनला आलेलो आहोत आणि आत्ता मेट्रोची वाट बघत आहोत. चला आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. मेट्रोमध्ये आपण चढलेलो आहोत. आपल्याला जागा पण मिळाली आहे बसायला. सर्व व्यवस्थित बसलेत. तर आता आपण उतरूनच भेटूया. तर तुम्हाला कळलंच असेल आपण कुठे आलो आहे. तर आपण झँडमला आलो आहोत आणि ह्या सिटीला म्हणजे ह्या प्लेसला ना ग्रीन हाऊस असं म्हणतात. कारण तुम्ही बघता तिथे ऑलमोस्ट सगळं ग्रीन कलरचं पेंट यूज केलं, म्हणजे ग्रीन कलर जास्त यूज केलेला आहे, त्यामुळे त्याला ग्रीन हाऊस असं म्हणतात. तेव्हाच मला बोलली, मला अंतर कळलं सायकल. हां. आणि बघा तुम्ही इथे बघतायत ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्याचं आर्किटेक्ट बघा, इतकं सुपर्ब त्यांनी बांधलेलं आहे. स्ट्रक्चर इकडचे खूप छान आहेत. ते बघितल्यावर असं बघतच राहावंसं वाटतं. ही बिल्डिंग बघा फुल
म्हणजे इतकं मस्त आहे याचं आर्किटेक्ट, खूप छान वाटतंय बघा. आणि ऑलमोस्ट ग्रीन कलरच सगळीकडे यूज केलेला आहे बघा. या बिल्डिंगचं पण आर्किटेक्ट बघा. आणि शूज बघतायत ना येल्लो कलरचे, हे वुडनचे शूज आहेत मोठे. हे तुम्हाला आता पुढे ऑलमोस्ट सगळीकडे शॉपच्या बाहेर, रेस्टॉरंटच्या बाहेर बघायला मिळतील. वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. आणि हा ब्रिजवरून घेतलेला बिल्डिंगचा व्ह्यू आहे. आता आपण हे ब्रिजवर आहोत, तर तिकडून हा घेतलेला व्ह्यू आहे. तो पण खूप छान वाटतोय बघा, एकदम एंडपर्यंत ब्रिजवर चढताना. इथे मोस्टली सगळे ना लेक साईड हॉटेल आहेत. हे बघा, ऑलमोस्ट इव्हनिंगच्या टाईमला इथे सगळे चिल करायला येतात. या हॉटेलमध्ये हे बसले आहेत ना खायला आणि नाश्ता वगैरे करायला. ए इथे घरं बघ ना वरची, किती मस्त आहेत. ह्या साईडला बघ, लेफ्ट साईडला बिल्डिंग. आणि आता आपण सँडमवरून निघालो आहोत आणि आता आपण स्टेशनला आलो आहोत. ॲम्स्टरडॅम स्टेशनला आलो आहोत आपण. आणि आता आपण ॲम्स्टरडॅम फिरणार आहोत. आणि आता आपण कार्ड स्वॅप करायचं आहे. हे जे कार्ड आहे ना, ॲक्च्युली आम्ही ट्रॅव्हल पास बनवून घेतलेला 15 डेजचा. सो जिथे पण जाईल तिथे तिकीट काढायची गरज नाही. प्रत्येक टायमाला कार्ड स्वॅप केलं तर काम होऊन जायचं. त्यामुळे आम्ही ते ऑलरेडी पहिलाच त्याचं रिचार्ज करून ठेवलेलं. त्याच्यामुळे जिथे पण जाऊ आपण विदिन नेदरलँड, ते कार्ड आपल्याला ॲज अ ट्रॅव्हल पास म्हणून उपयोगी यायचं. दिस इज ॲम्स्टरडॅम. आपण आलेलो आहोत ॲम्स्टरडॅमला. त्यामुळे ते इझिएस्ट वे आहे. प्रत्येक वेळेला तिकीट काढा, इन आऊटच्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याच्यात खूप टाईम वेस्ट होतो. त्याच्यामुळे आम्ही ते हा क्रूजमधून जायचं आहे. नाही ना, येत नाही ह्याच्यामध्ये. ते स्विंग आहेत ना ते. केलेलं. आणि ही जी मोठी बिल्डिंग दिसते ना, ॲक्च्युली इथे वरती टॉप फ्लोअरला स्विंग आहे. तिथे जायला पण वेगळी दुसरीकडून एंट्री होती, म्हणजे आहे त्या साईडला जायला पण आपण त्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकतो. ॲज अ स्विंगवर आपण तिथे बसू शकतो. पण त्यासाठी पण खूप लाईन असते, खूप बुकिंग्स असतात. ही ट्रॅम आहे ना, ट्रॅम. आणि मगाशी आपण आतून व्ह्यू बघितला, हा बाहेरून व्ह्यू आहे ॲम्स्टरडॅम स्टेशनचा. हे असं बाहेरून असं दिसतं ॲम्स्टरडॅम स्टेशन. ॲम्स्टरडॅम इन नेदरलँड. आणि हे मॅप लावलेत, म्हणजे डायरेक्शन आपल्याला कसं जायला पाहिजे, काय पाहिजे. जसं आपल्या इथे इंडियामध्ये असतात सगळ्या ठिकाणी हल्ली स्टेशन्सवर. आणि त्याप्रकारे मेट्रोमध्ये तुम्ही गेलात तर हल्ली असतं ना की असं इथे डायरेक्शन आहे, त्या टाईपच आहे. आणि इथून या क्रूजेस असतात, आपण इथे क्रूज टूर घेऊ शकतो. तर आम्ही पण विचार करतो आहे की क्रूज टूर घ्यायची, पण त्यांचे स्लॉट्स असतात. तर मग बघूया आपण आपल्या कुठला स्लॉट्स अवेलेबल होतो, त्यानुसार आपण एक टूर घेऊया. ते छान आहे.
आणि ॲम्स्टरडॅममध्ये ह्या ज्या स्ट्रीट्स आहेत ना जिथून आपण फिरतो तेवढ्या फेमस आहे. ऑलमोस्ट भरपूर मूवीच्या इथे शूटिंग्स पण होतात. तर ही जी फेमस स्ट्रीट आहेत ॲम्स्टरडॅमच्या इथे शॉपिंग, त्याच्यानंतर भरपूर सारं हे, आणि हे मॅनिकन पीस इकडचं फेमस फ्रेंच फ्राईज शॉप आहे जिथे आता आपण फ्रेंच फ्राईज घेतो आहे. चला आता मग पटापट इथे फ्रेंच फ्राईज टेस्ट करूया आणि पुढे आपण शॉपिंगला जायचं. सुविनियर वगैरे आपल्याला बघायचे आहेत. बोल नका घेऊ स्ट्रेट. आणि हे जे दिसतंय ना हे मॅडम तुसाऊन ॲम्स्टरडॅममधलं वॅक्स म्युझियम आहे. ते एक म्युझियम आहे. इथे पण आपण व्हिजिट करू शकतो, जाऊ शकतो, आपण फिरू शकतो. आणि हा रोड शो चालू आहे. इथे बरेच ठिकाणी असे रोड शो असतात. आता हे मॅजिक शो सारखंच आहे. तो काहीतरी करतोय मॅजिक आणि तो शो दाखवतोय. त्यापैकीच हे एक since the 1st of January or something. Anyway, it doesn't matter. Ladies and gentlemen, it is a little windy. Let me check out how it affects my juggling. That's really, it is a little... आणि आता फिरून फिरून आपण ह्या मॉलमध्ये आलो आहेत. अल्बर्टाईन मॉलमध्ये आलो आहे थोडीशी शॉपिंग करायला. तर तिथे हा लिकर एरिया बघा केवढा मोठा आहे. व्हरायटी ऑफ विस्की आहेत, वाईन्स आहेत, भरपूर इथे व्हरायटी आहेत. तर मॉलमधून आपली शॉपिंग झालेली आहे आणि आता आपण घरी निघालो आहोत. आणि जाता जाता हा फेमस असा लेकव्ह्यू स्ट्रीट आहे. इथे बॉलिवूडच्या भरपूर मूवीच्या शूटिंग्स पण झालेल्या आहेत. आणि रात्री हा परिसर कसा दिसतो तेही तुम्हाला दाखवतो. आणि आपण आता मार्केटमधून डिनरसाठी काहीतरी फिश खरेदी करूया. आणि रात्री डिनरसाठी आपण आता हे प्रॉन्स घेतलेत. तर मग आता डिनर करूया. आणि आजचा दिवस आपला इथेच झालेला आहे फिरून शॉपिंग करून मस्त. तर उद्या परत भेटूया आपण नवीन प्लेसमध्ये. तोपर्यंत सोबतच राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोबतच राहा आमच्या या युरोप टूरमध्ये. आपण नवीन नवीन प्लेस असंच एक्सप्लोअर करूया. तोपर्यंत बाय बाय.